रायगड जिल्ह्यातील 6 आसनी रिक्षा, विक्रम मिनिडोर, इको, मॅजिक टॅक्सी प्रवासी चालकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत 2 वर्षांपूर्वी सकारात्मक चर्चा होऊन देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. अलिबाग स्थानकापासून निघालेला मोर्चा पोलिसांनी हिरकोट तलावाजवळ अडवला. तिथे मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. 6 आसनी वाहनांची वयोमर्यादा किमान 5 वर्षांनी वाढवावी. 6 आसनीच्या परवान्यावर 6 आसनी बदली वाहन द्यावं. पासिंग फी 4,500 रुपयांवरून 9,000 करण्यात आली आहे. ही भरमसाठ वाढ कमी करावी. माणगाव येथील पासिंग ट्रॅक तातडीनं सुरू करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 2 वर्षांपूर्वी इको टॅक्सीला बसवलेल्या VLTD डिव्हाइसनं गाड्या पासिंग झाल्या, परंतु यावर्षी हे डिव्हाइस पासिंगसाठी वापरलं जात नाही. नवीन डिव्हाइस बसवण्यासाठी अतिरिक्त खर्च होत असून ही लूट थांबवावी अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली आहे. ऑनलाईन टॅक्सी परमिट बंद करावेत, तसंच परमिट ट्रान्सफर टॅक्स, ट्रान्सफर फी संदर्भातील मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलकांच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. आपल्या मागण्यांबाबत 17 मार्च 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. या बैठकीत चर्चेनुसार सकारात्मक निर्देश शिंदे यांनी दिले होते, परंतु परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची लूट सुरू असल्याचा आरोप यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केलाय. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.